नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज ते जीवनदायी झाड या पाठाचा अभ्यास करायचा आहे। याचे लेखक आहेत भारत सासणे। यांचा जन्म 1951 मध्ये झालेला आहे। हेही प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, अनर्थ, लाल फुलांचे झाड, हे कथासंग्रह, सर्प, दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड म्हणजेच सुंदर मेळ घालवण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेला आहे। आता ते जीवनदायी झाड याचा अर्थ जीवदान देणारं झाड। कोणतं झाड आहे हे आपण पाठामध्ये पाहूयात। फलदायी फळ देणारं, जीवनदायी जीवन देणारं, हे लिंबाचं झाड। इथं लिंबाचं झाड कोणतं? आता लिंबाचे दोन प्रकार आहेत, एक लिंबोळे असलेलं, काटे असलेलं, आणि हे लिंबाचं म्हणजे अर्थात ह्यालाही काटे असतात। हे लिंबाचं झाड म्हणजे खायच्या लिंबाचं झाड, लेमन। आणि मानवी जीवन ह्याचा काय संबंध आहे बरं? याचं वर्णन या पाठात लेखकाने सांगितलेलं आहे। लेखक भारत सासणे। मी राहत होतो, मी लेखक, त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं। लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड खिडकी लगतच होतं। खिडकी लगत, खिडकीच्या जवळ। ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं। लसलसीत, हिरवंगार आणि चैतन्यमय उत्साहवर्धक देणारं ते झाड होतं। आता तुम्ही म्हणताल, झाडं सगळे चैतन्यमय असतात, उत्साह देतात, ह्या लिंबाच्या झाडाचं काय ते एवढं विशेष? पण आपण आता ह्याचं वर्णन पुढं पाहू। प्रदेश सगळा उन्हाचा होता। ज्या ठिकाणी लेखक राहत होते ती जागा सगळी कशी होती की सगळी उन्हानं तापलेली होती, सगळीकडे ऊन होतं। त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त, आसमंत तापून जाई। आसमंत सगळा आजूबाजूचा परिसर, सराउंडिंग, ॲटमॉस्फिअर। लेखक ज्या ठिकाणी राहत होते त्या जागेचं वर्णन लेखकानं केलेलं आहे। आणि आसपासची जमीन तापून, करपून, तपकिरी पडलेली दिसे, कारण तिथं पाण्याचा अंशही नव्हता। बघा, जी काही झाडं आसपास होती, आसपास आजूबाजूला कशी होती ती? कुणाच्या? लिंबाच्या झाडाची आसपासची झाडं होती, लगत त्याच्या जवळ कशी होती ती? मलूल आणि काळपट, हिरवी दिसतं, आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हतं। लेखक काय म्हणतात की ही मलूल म्हणजे मरगळलेली होती, काळपट झालेली होती, कारण त्या झाडांना पाणीच नव्हतं, निस्तेज, सुकलेली, शुष्क म्हणजे कोरडी जमीन होती। पाणथळ, त्या ठिकाणी पाण्याची जमीन अशी कुठेच नव्हती। एवढा सगळा रखरख उन्हाळा होता, सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घरसुद्धा तापून निघे। या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे ह्या सगळ्या संदर्भाला अनुसरून ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि जीवनदायी वाटे। जीवनदायी जीवन देणारं। कसं जीवनदायी वाटतं ते आपण पुढं पाहू। खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं ते काय होतं? केंद्र झालं होतं, हे माझ्या लक्षात आलं। लेखक सगळं निरीक्षण करत होते। निरीक्षण करताना लेखकाच्या लक्षात आलं केंद्र, मुख्य भाग कोणता? ह्या लिंबाच्या झाडाचा। कसा? बघा, माझ्या लक्षात आलं त्या झाडाखाली काळी भोर सावली, असे मोरीचे पाणी सगळे त्या झाडाला जाई। आता अगोदरच्या काळामध्ये काय असायचं की पाठीमागच्या साईडला भांडे घासायला जागा असायची, नालीचं पाणी, धुणं धुतलेलं, भांडे घासलेलं सगळं हे पाणी त्या झाडांना जात असं। तसंच ते मोरीचं पानंही त्या झाडाला जात असावं असं लेखकानं अंदाज केला। त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे, तिथं ज्या ठिकाणी लिंबाचं झाड होतं तिथं। त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले। आपल्याला, तुम्हाला शंख माहितीच असतील, सांगायची काही गरज नाही। आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे, रात्रीतून तो बराच सरकलेला असे। लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले। मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे। इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथमच पाहत होतो वस्ती, आणि प्रथमच
मी असंही पाहिलं बघा की लेखकाने निरीक्षण शक्ती किती दांडगी आहे. त्या झाडाखाली लेखकाला गोगलगाई तुम्हाला माहितीच असेल, पावसाळ्यामध्ये त्या गोगलगाई येतात आणि ह्या गोगलगाई लिंबाच्या झाडाखाली त्यांची वस्ती होती हे लेखकानं पाहिलं. आणि नंतर काय केलं की इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, पण त्या झाडावरही चढतात आणि फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं. बघा आता की लेखकच नाही तर लेखकाच्या मुलाचाही कोणता कार्यक्रम असायचा की ह्या गोगलगाई फांदीवर चिकट रंगानं बरबडलेल्या कशा चढतात त्यांचा प्रवास निरखणं म्हणजे पाहणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता की ह्या बाबा गोगलगाई झाडावर कशा चढतात काय नाही. हे लेखक आणि त्यांचा मुलगा त्यालाही तसंच वाटलायचं होतं, तर कौतुकाचा आश्चर्याचं नवल वाटायचं की ह्या गोगलगाई एवढ्या झाडावर चढतात कशा आणि खाली येतात कशा. नंतर लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्रयात दिलासा शोधू लागली. बघा कोणत्या गर्द लिंबाच्या झाडावर तेही आसरा शोधू लागली, दिलासा शोधू लागली, आधार शोधू लागली की आपल्यालाही बाबा हे सगळीकडं ऊन होतं, ज्या ठिकाणी अशी एखादं तरी हिरवंगार लिंबाच्या झाडाशिवाय दुसरं कोणतंच झाड नव्हतं. लेखकानं पाहिलं गोगलगाईचं. आता पारवा कबुतरांचा एक प्रकार, ते दोघेही इकडं तिकडं आसरा शोधू लागली. त्या जोडीनं काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून आणि दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टी पाहत असत लेखक. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता की ज्या ठिकाणी लेखकानं सुरुवातीलाच सांगितलंय त्या ठिकाणी सगळीकडे शुष्क कोरडी जमीन होती, कुठेही एखादं असं हिरवंगार झाड नव्हतं, होतं ते केवळ लिंबाचं झाड. त्या झाडावरच ह्या पारव्याने काय केलं होतं, घरटं बांधलं होतं. पण काय झालं की जोडीने एक थंड आश्रय शोधून काढला होता. आश्रय, आसरा, निवारा. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही, म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. की बाबा पक्ष्यांचंही कसं असतं की त्यांनाही आपल्याला सुरक्षितता हवी असते. तिथं सारखं जाऊन पाहिल्यामुळं त्यांना वाटलं की आता आपल्याला जीवाला धोका आहे, म्हणून ते जोडपंही तिथून हळूहळू दिसेनासं झालं. तर मग चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमीच गजबजलेलं असायचं, जणू गातं बहरतं संगीतमय झाडच. आता बघा लेखकांनी सांगितल्यावर गोगलगाय, इथं पारवे बसलेले होते, तसेच चिमण्या, त्या झाडावर अनेक पक्षी वेगवेगळे यायचे, त्यांच्या भाषेमध्ये गुणगुणायचे. त्यामुळे लेखकानं काय म्हटलेलं आहे की ते झाड म्हणजे एक संगीतमय झाडच आहे. तर हे तुरेदार, बुलबुल आणि पोपट नेहमी तिथंच दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र होतं, एक मुख्य बिंदू होता. सगळ्यांना आश्रय देणारं, आधार देणारं ते एक लिंबाचं झाड आकर्षण आणि एक आश्वासनाचं आणि विश्वासाचं ठिकाण झालं होतं. आश्वासन, विश्वासाचे बोल की त्या पशुपक्ष्यांनाही वाटायचं की बाबा दिलासा मिळायचा की ह्या झाडावर आपल्याला काहीतरी आसरा मिळेल. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासन देणारं निमंत्रण दिलं होतं. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्याथव्याने येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एकही झाड, आधीच सांगितले की लेखकाला आढळून आलं की ह्या पशुपक्ष्यांना कुठंतरी दूरवर उडून आल्यावर आसरा घ्यावा असं वाटायचं, तर ते ह्या लिंबाच्या झाडावर आसरा घेण्यासाठी ते यायचे. हेही लेखकाच्या लक्षाला आलं, त्यांना दिसून आलं, आढळलं.
बघा, तर झाडाखाली मुंग्यांचं हे एक वेगळंच विश्व होतं. कोणत्या? त्या लिंबाच्या झाडाखाली. आता कसं विश्व होतं? अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. दलदल की हे सगळं त्या मोरीचं पाणी लिंबाच्या झाडालाच जात होतं. दलदल सगळं चिखलानं माखलेली जमीन. एकदा पाहत असतानाही सापाची कात आढळून आली की लेखकाला वाटलं की इथं एखादा सापही येऊन गेला असावा. कात, सापाची कात की काय असतात की सापाची कात तो टाकून तो निघून जातो. तर झाडावर खारीची वस्ती आणि खारीची वस्ती तर होतीच, पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला यायची, विश्रांतीला यायची. आता फुलापासून ते फळापर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळालेला नाही. म्हणजे ते झाड कुणी लावलं? लेखक अर्थात त्या घरीही नंतर राहायला गेलेले होते. त्या अगोदर कोण आलं होतं, कोणी लावलं होतं याचं वर्णन पुढं आहे, ते आपण पाहू. पण थंड सावलीतही कुत्रंही तिथं विसाव्याला यायची. फुलापासून ते फळापर्यंतचा सगळा प्रवास, जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही. परंतु शेवटच्या बहरात म्हणजे फुलून आलेलं ते मोठं लिंबाचं झाड झालं होतं. त्याच्यावर फुले, त्या फुलांवर लिंब आलेली होती. हे सगळं लेखकानं पाहिलेलं होतं, ते पाहत होते. ही फुलं चिमुकली, छोटी छोटी फुलं होती, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळं बघा लेखक काय म्हणतात की ह्या फुलांमुळं लवकरच त्या झाडांभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. छोट्या छोट्या पंख असणारे फुलपाखरं आणि रंगीत उडते किडक. फुलचुके, फुलचुके फुलातला मध चोखणारे छोटे पक्षी. बघा किती पक्षी त्या झाडावर येत होते आपल्याला दिसून येईल. पक्षी आणि भुंगे. एका छोट्या फांदीवर मधमाशाचं पोळंही होतं. मधमाशाचं पोळं, मधमाशांनी तयार केलेला मधाचा साठा, घर, हनीकॉम्ब असं त्याला म्हणतात. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असे वाटू लागलं, पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही. तुम्हाला माहितीच की ह्या मधमाशा काय करतात की माणसांना त्या चावतात, डंख मारतात, दंश करतात आणि त्याचा तो काटामध्ये रुतला तर खूप त्रास होतो. पण लेखक म्हणतात की हे मधमाशांचं पोळं मधमाशांना पाहून खिडकी लावून घ्यावी असं वाटत होतं ह्या कारणामुळं. पण लेखक म्हणतात की त्या मधमाशांनी कधीही कुणालाही दंश केला नाही. तर अशा ह्या सगळ्या सजीवांचं दिलाशाचं केंद्र कोण होतं? लिंबाचं झाड. म्हणून लेखकानं काय म्हटलंय? सजीवांसाठी जीवनदायी केंद्र, जीवन देणारं, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न असणारं अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं लेखकाच्या लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं. पण इतकेच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होत होती, कारण तो परिसरच तसा होता. ऊन होतं, रखरख होती, सगळीकडं कोरडी जमीन होती. एक झाडसुद्धा एखादं तिकडं नव्हतं, फक्त हे एकच झाड होतं तिथं. तर मग काय केलं? अशा पद्धतीनं लेखकानं ह्या झाडाचं, लिंबाच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलेलं होतं. बघा आपण काय करतो की भाड्यानं राहायला गेलेलं आहे, काय करायचं झाड आपल्याला, ह्या झाडाचा उपयोग आपल्याला थोडाच होणार आहे इथं लावल्यावर, असा त्या स्त्रीनं विचार केला नसावा असं लेखकानं अंदाज काढला. ज्या कुण्या दाक्षिणात्य, भारताच्या दक्षिण राज्यात राहणारी, साऊथर्न इंडियन, जी स्त्री त्या घरामध्ये भाड्यानं किरायानं राहत होती, त्या स्त्रीनं हे लिंबाचं झाड लावलं होतं. भाडेकरू, भाडे देऊन पैसे देऊन राहणारे. तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं, कुंपण कंपाऊंडवालंही केलं नव्हतं. शक्यतो आपण काय करतो की आपल्या झाडाचं कुणी काही फळं फुलं घेऊन जातील म्हणून आपण कंपाऊंड वॉल करतो, कुणाला देऊही देत नाही. पण ह्या स्त्रीचा स्वभाव तसा नसल्यामुळं त्या झाडाला तिनं कुंपण किंवा कंपाऊंड वॉल घातलेलं नव्हतं. मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या.
कंजूस, कडूपणा. कंजूस की ही फळं झाडाला आलेली आहेत ती मीच घेईन. कंजूसपणा. कडूपणा, मन कडवट करणे, लोकांना न देणे ही वृत्ती. तर कंजूसीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्त घेऊन जात. ही लिंबाचं झाड आहे आमचं, मी लावलेलं आहे, तुम्ही कशाला घेऊन जाता, असं बिलकुल अशी संकुचित वृत्ती त्यामध्ये लेखकाला दिसून आलेली नव्हती. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं होतं. आपण म्हणतो देत राहावं, देत राहावं, दिल्यानं आपल्याला ते मिळतं. तर ह्या झाडाचंही तसंच लेखकाला दिसून आलेलं आहे की लिंबाच्या झाडांची लिंब तोडून लोकांनी नेली तर आपल्याला कमी पडतील बाबा, असं कधीच आढळून आलं नाही. उलट जेवढे लोक लिंबा घेऊन जात होती तेवढे लिंबाचं झाड अजून पुन्हा लिंबांनी लगडलेलं लेखकाला दिसून आलेलं आहे. फळं कधीच कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जगवणारं, समृद्धी भरभराट देणारं आणि ते जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच. पशु, पक्षी, प्राणी, मानव सगळ्यांसाठीच ते जीवनदान देणारं होतं. म्हणजे असं की माणसं, पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेणारं एक ते दिलासादायी केंद्र होतं. भोवतालच्या काहिलीमध्ये म्हणजे उन्हामध्ये, उन्हाचा कडाका अशामध्ये काय होतं की विसाव्याचं, आश्रा देणारं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा देणारं ते केंद्र होतं. बघा, लेखकाने आत्तापर्यंतचा लिंबाचा झाडाचा प्रवास एवढा आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे असं की माणसं, पशुपक्षी हे आत्ताच सांगितलं. इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकितच होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो ती एक जोड इमारत होती. ट्विन ब्लॉक शेजारी जे राहत होते, 2 ब्लॉक म्हणजे 2 इमारती होत्या. लेखक ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या परसदारामध्ये भरपूर जमीन होती, हापसा होता, पाणी होतं, मात्र अंगणामध्ये कुठंही झाड लावलेलं. परसदार मागच्या साईडला कुठंही झाड नव्हतं. माणसं उदास, दिरमुखलेली, त्रस्त वाटत. त्या घरातील स्त्री नेहमी दागिने घालून बसे, पण कुणालाही पाणी दिलं नाही. तिच्याकडं पाणी मुबलक होतं पण तिनं कुणाला पाणीही दिलं नाही आणि हिरवं झाडंही तिनं कुठं काही लावली नाहीत आणि प्रयत्नही केला नाही. मला वाटतं की झाड लावणं, जगवणं, त्याद्वारे दूरदूर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. ते मुळात आपला स्वभावच असावा लागतो. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कारच रुजवत असतो. हे लिंबाचं झाडच बघा ना, ज्या कुण्या बाईनं हे लावलं होतं तो निसर्गात एक हिरवा चमत्कारच म्हटला पाहिजे. हे लिंबाचं झाडच बघा. परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली होती की तिच्या एका लिंबाच्या झाड लावल्यानं किती जणांना दिलासा मिळाला होता. हे लेखकाला आता इथं दिसून आलेलं आहे. दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाच्या अनुषंगाने एक उत्सव साजरा होत असणारं, फूल येत असणारं, घमघमाट दरवळत असणारं बघा या लिंबाच्या झाडाचं वर्णन लेखकानं केलेलं आहे. अख्खा फलोत्सव, फळाचा उत्सव, फळाचं लगडणं हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूला सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वावर साक्षीदार होतो. साक्षीदार की तिथं प्रत्यक्ष पाहणारं. तर अशा पद्धतीनं लिंबाच्या झाडाचं वर्णन लेखकानं इथं केलेलं आहे. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनामध्ये मी पाहिलाच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच उदास, भकास, कोणी की ज्या ठिकाणी पैसा आहे, जागा आहे, जमीन आहे तरी झाडं लावली जात नाहीत अशा ठिकाणची माणसं लेखकानं तिथलं वर्णन केलं आहे. ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली. तिनं आल्याबरोबर काय केलं की ते झाड जाऊन पाहिलं. तिचा तो हळवेपणा, नाजूकपणा सृजनाची संबंधित वाटला. सृजन, नवीन निर्मिती करण्याची क्षमता. मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोहोचवणं, यातूनच मन सृजनात्मक आणि
निर्मितीक्षम होतं. हे एका मागे ठेवलेल्या फळदार रसदार झाडाचं जीवन लेखकानं आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आशीर्वाद देत पाहिलेलं आहे आणि मन थक्क होतं. आणि हे ज्यांना कळलं तोच खरं आनंदी राहील. नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेऊन, दागिने घालून, एसीमध्ये बसून किंवा त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाडच उगवलं नाही आणि त्यांच्या मनामध्ये कशी पक्षी चिवचिवतच नाहीत, आनंदापासून ते बिचारे वंचितच असावेत, दुर्भाग्य असावेत असं लेखकानं म्हटलेलं आहे. अशा त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही लेखकानं सांगितलेलं आहे.